चैतन्य उषा लक्ष्मण पाटील, मी पाटणी कासू पेन रायगडचा रहिवासी आहे. येस, पण मी जी सुरुवात केली आहे 9 ऑगस्ट 2025 पासून सुरुवात केली आहे पलसपेपासून ते सिंधुदुर्ग झारा पत्रादेवीपर्यंत मी पायी चालत चाललो. त्याच्यामध्ये बघू शकता तुम्ही अपघातग्रस्तांचे जे काय झालेले आहेत, रस्ता सत्याग्रह चालू केलेला आहे, ज्याच्यामध्ये मी एकटा पायी चालत चाललेलो आहे. याच्यामध्ये जे काय असणारे ब्लॅक स्पॉट, त्याचसोबत जे खड्डे आहेत, आता ज्या नवीन रस्त्याला गेलेल्या भेगा आहेत, पाणी साचलेले ठिकाण आहेत, त्याचसोबत दिशादर्शक फलकांचा अभाव आहे. या अशा सर्व गोष्टींमुळे जे नाहक बळी जातात. म्हणजे काही ठिकाणी आपण बोलतो, तुम्ही पण बोलत होता की रस्ता चांगला, हो रस्ता चांगला आहे काही ठिकाणी, आणि तो आपण ऍक्सेप्ट केला पाहिजे रस्ता चांगला आहे, पण त्या चांगल्या रस्त्याला पण काही ठिकाणी मधीत खड्डे आहेत. आणि त्याच्याने होतं काय माहिती काय, भरधाव येणारी वेगाने येणारी गाडी आणि जर छोटा स्कूटीवाला किंवा मोटरसायकलवाला कोणताही आला तर तो ब्रेक मारतो आणि भरधाव येणारी गाडी त्याला उडवताना ऍक्सिडेंट होतो. आणि ह्या बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत, त्रुटी आहेत. तर त्याचा संबंधितांना मी ह्याचा डेटा बनवणार आहे. ऍक्च्युली गुगल फोटोज घेतोय, ज्याच्यामध्ये लॅटिट्यूड लॉंगिट्यूड आहे. ते एसी मध्ये बसून पण ते टाईप केल्यानंतर त्यांना समजेल की बाबा कुठे नक्की हे प्रॉब्लेम आहे ते. तर हा डेटा भरल्यानंतर तुमच्यासारखे ब्लॉगर आहेत, चांगले रॅपर आहेत, तसंच कोकणी भाई बरोबर तुमचं चॅनल आहे, ते अशा सर्वांना माझी विनंती आहे, कोकणातील सर्व ब्लॉगरना किंवा जे इन्फ्लुएन्सर आहेत त्या सर्वांना माझी विनंती आहे की जे कोकणाचे सामाजिक प्रश्न मांडायला शिका. कारण की आज नाही तर कधी नाही.